नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, आपण 2 दिवस झाले व्हिडिओ टाकला नव्हता, काही कामानिमित्त टाकणं नाही झालं आपल्याकडून। तर मित्रांनो, आपण आजचा विषय असा असणार आहे आपला की 20 शेळ्या जर असेल तर आपलं वार्षिक उत्पन्न किती होऊ शकतं 20 शेळ्या जर सांभाळल्या तर। आता त्याच्यात 2 ऑप्शन आहे, एक म्हणजे बंदिस्त आणि एक म्हणजे अर्ध बंदिस्त, समजा फिरस्ती। तर फिरस्ती शेळी पालन जर केलं तर आपला खर्च कमी होणार, आणि बंदिस्त शेळी पालन जर म्हणलं तर त्याच्यामध्ये थोडाफार खर्च तुमचा वाढू शकतो। आता खर्च कोणता वाढणार मित्रांनो? फिरस्ती शेळी पालन केलं तर आपला खर्च कमी कशाचा होणार? चाऱ्याचा होणार, खुराक पण होणार कमी, चारा कमी होणार। आणि जर तुम्ही समजा बंदिस्त शेळी पालन केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला खुराकाचं नियोजन लावणं, चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित लावणं, आणि पण एवढे तुमचा बंदिस्त शेळी पालन जर असेल तर तुमचा वेळ वाचू शकतो, तुम्ही दुसरं काही पण करू शकता त्या वेळामध्ये। तर मित्रांनो, शेळी पालन हे जर वार्षिक उत्पन्न जर म्हणलं शेळी पालनाचं 20 शेळ्यांचं, तर 20 शेळ्यांचं वार्षिक उत्पन्न धरा, सरासरी 2 पिल्लांची शेळी धरा। आता आमचे मित्र आहेत, त्यांच्याकडे 20 शेळ्या आहेत, पण त्यांच्या काही 3 बकरं देत आहेत, काही 2 देत आहेत। तुम्हाला मागे मी एक व्हिडिओ टाकला तर 1,09,000 त्यांनी बकरं विकले होते, 17 बकरं, त्याच्यामध्ये लहान मोठे होते मित्रांनो। तर त्यांचं मी थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतोय, वार्षिक उत्पन्न किती घेता येतं त्याच्याहून आपण समजा गणित काढू शकतो। पण त्यांचं फिरस्ती शेळी पालन आहे, तर फिरस्ती असो किंवा बंदिस्त असो, इन्कम तर वार्षिक तेवढं 20 शेळ्यांचं निघणार। त्याच्यामध्ये सरासरी 3 पिल्लांचं नाही धरायचं, आपलं सरासरी 2 पिल्लांचं धरायचं, 1 शेळी 2 पिल्ले, तर 20 शेळ्यांची 40 पिल्लं होतात। 40 पिल्लं हे आपल्याला 6 महिन्यामध्ये भेटतात, समजा 7 महिने धरा, 7 महिन्यामध्ये 40 पिल्लं 20 शेळ्यापासून, तर प्रत्येकी पिल्लू हे 6 महिन्यामध्ये 5,000च्या समोरच विकतं। जसं आपण जशी सोय ठेवली त्या पद्धतीने जाऊ शकतो, काहींचा 6,000 जाऊ शकतो, काहींचा 7,000 रुपयामध्ये जाऊ शकतो। सरासरी 6,000च्या समोर एक बकरू आपलं जातं। 6,000 रुपये जर म्हणलं तर 6×24 2,40,000 रुपये आपले 40 बकरांचे होते, 6,000 हजारांवर जर गेलं तर वार्षिक आपल्याला 20 शेळ्यापासून वार्षिक आपल्याला 20×80 बकरं पिल्लं भेटतात। त्याच्यामधून धरा 10 पिल्लांची मर्तवणूक धरा, 70 धरा, 70 742 4,000 आपला 4 लाख रुपयाचे, 4,20,000 रुपयाचे आपल्याला त्याच्यापासून इन्कम होते। आता याच्यामध्ये खर्च धरा, खुराक धरा, तुमचा सगळा खर्च जरी गेला मित्रांनो, 7 दूनी 14 महिन्याचा हिशोब जर लावला तर 14 महिन्यामध्ये आपल्याला 4,20,000 रुपये 20 शेळ्यापासून इन्कम भेटतंय। त्याच्यामध्ये तुम्ही खुराकाचा, मेडिकलचा सगळा खर्च हा वरचे 20,000 रुपये, परत 50,000 रुपये, असे 70,000 रुपये तुमचा खर्च धरा। दवाखान्याचा धरा, मेडिकलचा समजा धरा, त्याच्यामध्ये तुमचा खुराकाचा धरा, सगळा जर मला 70,000 रुपये धरले तर तुम्हाला 3,50,000 रुपये हा टोटली नुसतं तुमचा नफा राहतो। तुमच्या शेळ्या तुम्हाला राहतात, टोटली नफा हा 3,50,000 जर म्हणलं तर तुम्ही लावा 14 महिन्याचे, 14 महिन्याचे जरी म्हणलं
17 2 34. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 14 महिन्यामध्ये म्हणलं तरी आपल्याला 20,000 रुपये महिना कुठंच जात नाही. 20,000 रुपये महिना आपल्याला 20 शेळ्या सांभाळून हा 100% पडतोय. तुम्ही 100 शेळ्या बंदिस्त करू शकता, किंवा तुमच्याकडे जर चारण्याचं नियोजन असेल, समजा ओपन चारायचं फिरस्ती, तर तरी पण करू शकता तुम्ही. आपण सरासरी 70,000 खर्च धरला, 70,000 रुपये खर्च लागत नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण 10 पिल्लांची मरतवणूक धरली, जाऊ द्या 70च बकरं धरले आपण. 20 शेळ्या जर सांभाळल्या मित्रांनो, तर 3.5-4 लाख रुपये तुमचा इन्कम कुठंच गेलेला नाही. आणि जर 14 महिन्याचं तुमचं जर महिन्याचं जर समजा कमाई धरली, तर 20,000 रुपये महिना तुम्हाला या 20 शेळ्यापासून पडतोय. तुम्ही मग बरोबर आहे, तुम्ही आम्हाला सांगायला लागले, पण तुम्ही नियोजन का लावत नाही? बरोबर आहे तुमचं, हे उत्तर मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये देतो, कारण की कमिटी येणारच मला एखाद्या त्याच्यापासून. तर मित्रांनो, बरोबर आहे तुमचं. याला सगळंच, कोणाकडं चणे असतात तर दात नसतात, दात असतात तर चणे नसतात, अशा गोष्टी असतात. आता आपल्याकडं नॉलेज आहे, सगळं आहे, पण पैशाची अडचणी असतात. नंतर आपल्या जागा आहे, आपल्याला फक्त पाण्याची अडचण, पैशाची अडचण. पाणी नाही आपल्याकडे, आणि बंदिस्त शेळी पालन करायचं असलं तर त्याला पाणी लागतंय. पाणी कशामुळे लागतं मित्रांनो? आपल्याकडे जवळपास 20 गुंठे तरी शेळ्यांना चारा पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा मेथी घासाला, दसत घासाला, त्याच्यानंतर सुपर्णिपेर आलं, तुती आली, सुबाबळ आली, हे थोडं थोडं जर तुम्ही लावलं, 5-5 गुंठे 4-4 गुंठे जरी लावलं, तर 3-4 जर तुम्हाला शेळी पालन बंदिस्त करायचं असेल, तर 3 ते 4 प्रकारचा आपल्याकडे चारा असणं म्हणजे हिरवा चारा बरं का, आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे कडबा पाहिजे, त्याच्यानंतर भुसकट पाहिजे. आता असं नाही की हे असलच म्हणून आपण जास्त जर क्वांटिटी करायची म्हणलं, तुम्हाला जर 20 शेळ्या करायचं म्हणलं, 5 शेळ्या माझ्यासारखे जर करायचं म्हणलं, तर ह्या सुक्या चाऱ्यावर पण होऊ शकतात, आणि 20 शेळ्या पण सुक्या चाऱ्यावर होऊ शकतात. पण मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, 20 शेळ्या करणं म्हणजे खूप नियोजन लावून करणं आहे. त्याला आपलं कंपाऊंड व्यवस्थित करणं आहे, पिल्लांसाठी वेगळं करणं आहे. आज 80 पिल्लांचं संगोपन करणं म्हणजे खूप, म्हणजे 40 पिल्लं जरी म्हणलं 7 महिन्याला, तरी पण खूप झाले ना ते. त्यांचं नियोजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. त्याच्यामुळे मित्रांनो, नियोजन जर चांगल्यापैकी लावलं तर इन्कम पण चांगल्यापैकी आपल्याला भेटू शकतो. 20 शेळ्यापासून तुम्ही 3.5 ते 4 लाख रुपये 100% घेऊ शकतात. 20 शेळ्या जर केल्या तर 20,000 रुपये महिना तुमचा कुठंच गेला नाही. अशा पद्धतीनं तुम्ही पण, मला पण नियोजन करायचं आहे असं नाही, आणि समोर तुम्हाला एक 4-6 महिन्यामध्ये दिसं पण आपलं नियोजन. आपण आता तुतीची लागवड केलेली, परत गवत लावलेलं आहे. फक्त आता निसर्गाचं थोडं, पावसाचे साथ नाही आहे आपल्याला, नाही तर आतापर्यंत आपलं गवत खायला आलेलं आहे. सध्या कापणी करायची त्याची आज. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन लावलं तर 20,000 रुपये महिना तुम्हाला कुठंच जाऊ शकत नाही. आपण पण जवळपास 20 शेळ्या करणार आहोत, कारण की 5 शेळ्यावरती आपलं तेवढं होता येईल तेवढं इन्कम होत नाही. त्याच्यामुळे आपलं नियोजन वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण की इथं आपल्याला कंपाऊंड करणं आहे. पण कसं आहे, यावर्षी थोड्या अडचणी आहे आपल्या मागे. मुलीचं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळं थोड्या अडचणी पैशाच्या. 4.5-5 लाख रुपये लग्नाला लागले आपल्याला. आणि आपल्याकडं शेती नाही ना मित्रांनो जास्त. आपल्याला शेती फक्त 1 एकर शेती आणि 5 शेळ्या आहेत, त्याच्यावरतीच आपलं चालतंय. कसं तरी कुटुंब भागवतो आपण. चला, आपलं नियोजन वाढवण्याचं. वाढल्यानंतर तर तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओ येणारच आहे शेळ्या वाढवल्याच्या नंतर. तर मित्रांनो, कसं वाटलं नियोजन कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.